सुखे घालावे आम्हासे गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोके एकनाथं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य रासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं पूजिते स्फूर्ति प्रदेशं विधिन्द्राय देवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी समचरण सरोजन सांद्र निलांबुदाभं जगन्नेत्र पाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसी मालां गंधनं गंजनेत्रं सदैव दवलहासं विठ्ठलं चरण किंवा चरणा संताचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो देवक
देवा हो स्वामी कृपया देवा हो स्वामी कृपया देवा रागी सेवक झालो तुमचा लागडून निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हा विरू किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे वैराग्यशील असत कोबर आहे ज्यांनी 4092 अभंगाचा गाथा तयार केला नवे नवे वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ महाराज आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कलश जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबर आहेत आणि त्या जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे हेची दान देगा देवा तुकोबर आहे भगवंताला मागणी मागतात हेची दान देगा देवा हेची शब्द आलाय म्हणजे आग्रहाची मागणी तुकोबर आग्रहाची मागणी करतात हेच दान दे कोणतं तुझा विसरण व्हावा आणि जर ते दान दिलं आणि जर माझ्या जीवनामध्ये मला तुझा जर विसर नाही पडला तर गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी जर विसर पडू दिला नाही तर मी गुण सुद्धा तुझं आवडीनं गाईल मग भगवंत म्हटले तुकोबार आहे तुम्हाला माझा विसर पडू देत नाही तुम्ही गुण आवडीनं गावा तुम्हाला काय मुक्ती धन संपदा तर तुकोबार म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा फक्त माझ्या जीवनामध्ये मला संताची संगत दे संत संग दे सदा आणि जर तू वरील जर सगळ्या गोष्टी दिल्या तर मला गर्भवासाचं दुःख सुद्धा जास्त वाटणार नाही तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासे गर्भवासाचं दुःख मला जास्त वाटणार नाही ते गर्भवासाचं दुःख मी सुखाने भोगायला तयार आहे हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठाला आज अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की आज गुरुवर्य मुळे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन आहे वर्ष दुसरं आहे संख्या ही खूप त्या मानानं भरपूर आहे आणि आज त्या ठिकाणी व्यासपीठ चालक आमचे गीताचार्य संजयजी महाराज होलगे ते आहेत आमचे गायनाचार्य नाव काय महाराज गोरड महाराज बरं का तुमचं आकाश महाराज दीक्षित महाराज चोपदार बाबा बी कीर्तन करायचं कसं आहे माहिती माणूस वजनदार पाहिजे माणूस चोपदार बाबा सारखा पाहिजे बा कसा असं दाढी बॉडी माझं वजनच पडत नाही हो कसं आहे कीर्तनकार म्हटलं की असं दाढी बॉडी पाहिजे माझं कसं आहे ना दाढी ना बॉडी नुसती अंगाची गाडी काय करता आणि आमचे पकवाज वादक सुंदर असे ठवरे महाराज बरं का खूप गोड वादन करतात या ठिकाणी बरेच कीर्तन करायचं काय असायचं पूर्वी अगोदर पकवाज वादकाला नमस्कार घालावा लागायचा मग गायनाचार्य मग कीर्तनकार असायचा आता जरा थोडं बदललंय आता अगोदर माईक सिस्टीम वाल्याला नमस्कार घालावा लागतो मग नंतर पकवाज वादक नंतर गायनाचार्य मग नंतर महाराज आहे सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे मला ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला ते म्हणजे आमचे रामचंद्र चोरमले बरं का बरोबर आणि ज्यांनी आज अन्नदान केलं काय नाव माझा मोबाईल बी तिकडे गेला अन्नदात्याचं नाव काय कारण अन्नदान फार महत्वाचं आहे बरं का तुम्हाला सांगू का सगळ्यात अन्नदानात ताकद जास्त आहे जर पंढरपूर सारख्या ठिकाणी जर जीवनामध्ये माणसानं भाताचं एक शीत जरी अन्न दिलं तर त्या ठिकाणी कोटी कुळाचं पुण्य मिळतं येते एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उदरण कोटी या
केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग. म्हणून अन्नदानाची ज्यांची सेवा आहे ते म्हणजे श्री गंगाराम नारायण शेंबडे, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि कीर्तन सौजन्य श्री रामचंद्र गोंडीबा चोरमले यांनी मला फोन केला. माझं शेंडगेवाडी गाव आहे पंढरपूर तालुक्यात, त्या ठिकाणी कीर्तन होतं. मग आमचे रामचंद्र नाना आले होते आणि त्यांनी तिथं कीर्तन ऐकलं माझं. पुन्हा त्यांनी मला रेडे गावाला कीर्तन दिलं आणि त्यांनी मला फोन केला 2 महिन्यापूर्वी की असं असं आपल्या बाळूमामाच्या मठामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, कोणता दिवस घालू. त्यांना मी म्हटलं 10वा सोडून कोणता बी घाला, काय अडचण नाही. बरोबर आहे का. मग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि मठाडीपती आदिनाथ महाराज चोरमले खूप मोठं योगदान आहे बरं का. आज कोणीतरी मला सांगितलं भंडारा काहीतरी किती टन, 3 टन भंडारा या ठिकाणी, सर्वच या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आलाय. आजची जागराची कीर्तन सेवा 7व्या दिवशी माझ्यासारख्या पामराकडे आली आणि आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि माझ्याकडे आली. खरंच माझं मी परमभाग्य समजतो. आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्ण नाही आपलं सुरुवात. उठाला आणि या ठिकाणी खूप गोड गायनाचार्य आहेत बरं का, खूप गोड मृदंग वादक आहेत. काय झालं, काय असतं माहित आहे, कीर्तनाला पगळलेला पकवाज वादक चांगला पाहिजे, नंतर गायक बरं का. नाहीतर पकवाज वादक धोरणात पाहिजे आणि गायक त्यापेक्षा. नाहीतर मी परवा कीर्तनात म्हटलं रंगने रांगत गुलगुला बोलत. काय म्हणलं, रंगने रांगत गुलगुला बोलत. मागचं म्हातार म्हणलं रंगने रांगत गंगुला बोलत. आता काय म्हणजे पकवाज वादक धोरणात पाहिजे, त्यानंतर गायक, म्हणजे सर्व जर मेळ जुळून आला नोहे ऐकल्याचा खेळ, म्हणून मेळ जमवला. आमच्या आजीनाथ महाराजांनी या ठिकाणी खूप या ठिकाणी मेळ जमवलाय. सुंदर गायनाचार्य 7 दिवस झालं तुम्ही बाळूमामाचं चरित्र ऐकताय. विविध त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार येऊन गेलेत आणि मीही त्यातला एक आपला साधा कीर्तनकार आहे. उठाला थोडा आवाज द्या, जरा थोडा जास्त ताण होतो. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायिना बडी हेच माझी सर्व जडू. हा राहू द्या. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागतात. पहिला प्रश्न असा आहे, मागणी आणि संत. मागणी आणि संत. संत मागतात का. तुलसी कर पर कर करे, करतल करा ना करे, जिस दिन करतल कर करे, उस दिन मरण बले. तुळशीदासजी म्हणतात देण्यासाठी माझा हात हातावर असेल, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकाणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकाणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकाणे. हात पसरी जेने बिकत्याची, हात पसरी जेने बिकत्याची, आबाजी जाय विश्वचारी, आबाजी विश्वचारी. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरी जेणे भिकत्याचे. म्हणजे त्या ठिकाणी आमचा देण्यासाठी हात हातावर असेल, म्हणजे संत मागतात का, आणि जर मागत असतील तर ते संत कसे बरं का. म्हणून त्या ठिकाणी सुंदर असं जगद्गुरु तुकोबार आहे. नेहमीप्रमाणे वारीला यायचे पंढरपूरला, नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता यायचे. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबार यायचे त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा मान खाली घालून उभा राहायचा. परंतु एकदा मात्र जगद्गुरु तुकोबारा पंढरपूरला आले ना, आल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी तुकोबाराच्या मुखाकडेच पाहत राहिला. मुखाकडे पाहत राहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा म्हटले, भगवंता दर वारीला मी येतो त्यावेळेस तू माझ्याकडे डोकावून सुद्धा पाहत नाही. आता मी आलोय आणि माझ्याकडे डोकावून पाहतोय, उद्देश काय. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुख, मागण्याची आस पाहे मुखाकडे. केला रोकडे मनोरथ, सीतारामकडे अनोधरे, सीतारामकडे अनोधरे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराला त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात काहीतरी मागा,
काहीतरी मागा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा म्हटले मला काही सुद्धा नको. परंतु भगवान पांडुरंग परमात्मा लयच आग्रह करू लागले, तुकोबारा काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हे मनसे देगा काय पांडुरंगा, पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा, पांडुरंगा, हे देगा पांडुरंगा. हरिदासाची घरी माझा उपजव जन्मोजन्म करी मनसी काही मागा, हेच देग पांडुरंगा, हेच देग पांडुरंगा, हेच देग पांडुरंगा. हरिदासाची घरी माझा उपजव करी मनसी काही मागा, मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात हेची देगा. असं म्हटल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला बरं वाटलं. अहो तुकोबारा न मागणारे संत तुम्ही, परंतु तुमची हेची देगापर्यंत मजल गेली. फार बरं वाटलं. बर जगद्गुरु तुकोबारा आहे, तुम्ही हेची देगा म्हणता, कोण काय देगा? तर हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. फक्त मला एकच दान द्या की तुझा विसरण मला पडला नाही पाहिजे. आणि आज ज्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, म्हणजे सद्गुरू बाळूमामा आणि गुरुवर्य मुळे महाराजांची पुण्यतिथी. तुम्ही 7 दिवस झालं नामचिंतन करताय. मला सांगा, बाळूमामा साक्षात अवतार कोणाचा आहे? कोणाचा आहे? काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणीवनी डोंगरात राज तो मेंढरे. काशीचा हा विश्वेश्वर राणीवनी डोंगर राज तो मेंढर, ओ राज तो मेंढर मामा, राज तो मेंढर, राज तो मेंढर, राज तो मेंढर. हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणीवनी डोंगरात राज तो मेंढरे. काशीचा हा विश्वेश्वर राखी तो मेंढर, मामा राखी तो मेंढर. ओ बाळूमामा चालतो या पायाचा काटा. बोला बोला बाळूमामा चला. ओ गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. भोगळपाटी धनगर मोठा, आजी काठी भोगळपाटी धनगर मोठा, गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा वा सुंदर. त्या ठिकाणी काशीचा विश्वेश्वर बर का, काशीचा विश्वेश्वर असू द्या, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असू द्या, बाळूमामाची त्या ठिकाणी मेंढर राखतो. तुम्हाला सांगू, तुम्ही काय सांगितलं, बाळूमामा अवतार कोणाचा आहे? साक्षात महादेवाचा आहे, शंकराचा अवतार आहे. मग बाळूमामाच्या आईचं नाव काय? सुंदरा माता. आणि वडिलांचं नाव काय? मायप्पा. बरोबर का? सुंदरा माता आणि मायप्पा. मग हे राहतात कुठं? कुठं? आदमापूर. बरोबर का? आणि आप्पाची वाडी त्यांचं कुलदैवत, आप्पाची वाडी हलसिद्धनाथ त्यांचं कुलदैवत. आणि त्या कुलदैवताला बाळूमामाची आई कोण? सुंदरा माता. सुंदरा मातेनं नवस केला की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की ज्यानं जगाची सेवा करावी, असं ब्रीद त्या ठिकाणी सुंदरा मातेनं केलं. आणि मग सुंदरा मातेला डोहाळे लागले. आणि डोहाळे लागल्याच्या नंतर डोहाळे काय लागायचे माहित आहे का? सुंदरा माता म्हणायची मायप्पाला, म्हणजे त्यांच्या पतीला, धनी मला नंदीवर बसायचंय. कुठं बसायचंय? नंदीवर बसायचंय. का म्हणायची? तर पोटात भगवान शंकर आहे, पोटात भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकराचं वाहन काय आहे? बैल, नंदी. मग मला नंदीवर बसायचंय, मला त्या ठिकाणी मशानात जायचंय. म्हणजे भगवान शंकर पोटामध्ये भगवान शंकर आहे. बरोबर का? म्हणून त्या आप्पाची वाडी त्या हलसिद्धनाथाला नवस केलं. बाळूमामांचा जन्म झाला. तुम्हाला सांगू का, 11व्या शतकात ज्ञानोबा राय, निवृत्ती दादा यांची मांदियाळे, 12व्या शतकात जनाबाई
मुक्ताबाई यांची मांदियाळी. त्या ठिकाणी 12वं शतक लोटलं. 13व्या शतकात एकाही संतांची मांदियाळी पाहायला मिळत नाही. 14व्या शतकात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची मांदियाळी. 14वं शतक लोटलं. 15व्या शतकात एकाही संतांची मांदियाळी पाहायला मिळत नाही. 15वं शतक लोटलं. 16व्या शतकात जगद्गुरु तुकाराम महाराज बरं का. आणि जगद्गुरु तुकोबराव बाहेर आहे. अवतार कोणाचा होते तर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा तेथून या, संप्रदाय सकळाचा तेथून या. जगद्गुरु तुकाराम याचा, संप्रदाय जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा तेथून या. जगद्गुरु तुकोबा आहे. कुणाचा अवतार आहे? नामदेव रायाचा अवतार आहे बरं का. नामदेव महाराजांनी संकल्पना केली होती की मी किती 1 कोटी अभंग आपलं लिहून पूर्ण करेल, 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करेल. मग नामदेव महाराजांच्या घरात 14 माणसं होती. किती? 14च्या 14 माणसं अभंग लिहायला बसले आणि 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. राहिलेला अभंग लिहिण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा तेथून या. म्हणजे 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारांची त्या ठिकाणी मांदियाळी. 16वं शतक लोटलं. 17व्या शतकात एकाही संतांची मांदियाळी पाहायला मिळत नाही. आणि 18व्या शतकात असं वाटलं भगवंताला की या ठिकाणी पृथ्वीवरती ओझं वाढलंय, त्यासाठी अवतार घेण्याची गरज आहे. म्हणून सन 1892 3 ऑक्टोबर 1892 दुपारी 4:23 बाळू मामांचा जन्म झाला. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. उठाला उठाला हो. ऐका, माणसानं जीवनामध्ये जीवन कसं जगावं ऐका बरं का. भगवद्गीतेत वर्णन आले. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. गोकर्ण जर रस्त्याने चालला तर सगळे लोक येऊन त्या गोकर्णाच्या पाया पडायचे. आणि धुंदुकारी जर गल्लीतून चालला तर सगळे लोक त्या ठिकाणी आपल्या घराचे दरवाजा खिडक्या लावून घ्यायचे. माणसाने जीवन त्या गोकर्णासारखं जगलं पाहिजे. समोरून जर एखादा आला तर त्याने आपल्याला रामराम घातला पाहिजे. आपण दुखी असाल तर आपल्याला धीर द्यायला तो आला पाहिजे. आपण एखाद्या संकटात असाल तर आपल्याला वाचवायला तो आला पाहिजे. आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. टाळ्या वाजवायच्या तर मोठ्यानं वाजवा. आज गुढी बरं का, आज गुढी पाडवाय. टाळी टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची, पंढरीची. टाळी वाजवावी पुढे उभारावी, वाटही चालावी पंढरीची. म्हणून टाळी मोठ्यानं वाजवावी. उगाच काय काय मेलेवणी उगाच वाजवाय टाळ्या. टाळी मोठ्यानं वाजवायची असते बरं का. त्या ठिकाणी सुंदर अशी मंडळी, त्या ठिकाणी महिला मंडळ तर बोलायचं काम नाही. आणि ह्यांचं एक विशेष आहे बरं का, लय चॅप्टर. एक नवरा आपल्या बायकोला म्हटला तुझं वय किती ग? काय म्हणला तुझं वय किती? ती बायको म्हणली 20 वर्ष. म्हणले ती म्हणला लगीन झालं तेव्हा बी 20च म्हणत होती, आता लग्नाला 8-9 वर्ष झाली ती तरी बी 20 म्हणते, तरी बी 20च म्हणते. ती काय म्हणली माहिती आहे? आमची काय तुमच्या अवलाद आहे गोडी गोडीला बदलणारी. लय अवघड आहे, काय सांगायचं आहे. एका बायकोनं नवऱ्याला प्रश्न केला. म्हटले होय व तुम्हाला झाडावर चढता येतं का? काय म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का? ते म्हणले नवरा म्हटला नाही, तुमच्यापेक्षा माकडं बरे, तुमच्यापेक्षा माकडं बरे. मग ती रागाला गेलो आणि त्यानं 15-20 दिवस प्रॅक्टिस केली झाडावर चढायची. मग झाडावर चढाई प्रॅक्टिस केली आणि झाडावर पुन्हा म्हटला 15-20 दिवसानं होय ग मला आता मी प्रॅक्टिस केली, आता मला झाडावर चढता येते. ती म्हणली तुमच्यात माकडात काय बदल आहे? म्हणजे दुई तोंडे. लय अवघड आहे बायांचं, काय सांगायचं आहे तुम्हाला. एक जण म्हणला माझी बायको लय बोळे. काय म्हणला? माझी बायको लय बोळे. म्या म्हणलं येड्या बायको बोळी नसती म्हणलं. तू येडाय म्हणलं.
बायको अजिबात भोळी नसते. बरं ती मला नाही महाराज लयच भोळे. बरं म्हणलं चालतंय ठीक आहे. मग त्यानं मला घरी चहा प्यायला नेलं. मी म्हणलं आता घरी चहा प्यायला गेल्याच्या नंतर फक्त तू एक काम कर, शेजारणीचं कौतुक करायचं या पुढं. मग ही घरी चहा प्यायला गेला. मी समोर बसलो होतो आणि म्हणला होय ग, त्या शेजारणीच्या मनुष्याच्या हाताला किती चव आहे. तिनं खानदिशी ठेवून दिली. हा खानदिशी ठेवून दिले. म्हणला शेजारणीच्या मनुष्य. मग त्याचा अपमान झाला. त्याचा अपमान झाल्यावरती मला आता माझ्या पुढे अपमान झाला. मग ती मला शांत करण्यासाठी बायकोला असं दामात घेतलं. म्हणला खरं खरं सांग, खरं सांग. म्हणला खरंच हाणलं का चेष्टत हाणलं. ते म्हणले खरंच हाणलंय. मग बरं आहे म्हणला, मला चेष्टा जमत नाही. लय लय अवघड आहे, काय सांगायचंय. उठाला 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 हो चॅप्टर काय सांगायचं तुम्हाला. लय अवघड आहे त्यांचं. हाडळ लागलेली बरं पण उठाला उठाला हो. तुम्हाला सांगू का, काही ठिकाणी माणसाला बोलवलं तर जावं, काही ठिकाणी आवाज द्या थोडा, बोलवलं तर जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नाही. नाही बोलवलं तर कुठं जावं, तर कीर्तनाला जावं. बरं का, कीर्तनाला नाही बोलवलं तरी जावं. तुम्हाला सांगू का, आपले होठ कापड नाहीत, आपले होठ कापड नाहीत तरी शिवले जातात. आपलं शरीर अहंकार नाही तरी भरल्या जातोय. माणूस वातावरण नाही तरी बदलला जातोय. आणि या बदललेल्या माणसाला बदलवून पुन्हा कीर्तनामध्ये आणलं जातं. त्याचं नाव त्या ठिकाणी पुन्हा माणसामध्ये आणलं जातं. त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. देवाचा स्वभाव वेगळा, संताचा स्वभाव वेगळा, आणि तुम्हा आम्हा माणसांचा स्वभाव वेगळा. मोठ्यानं बोला महिला म्हणतो. तुम्हाला कोरोना झाल्याने बसलाय तुम्ही, मोठ्यानं बोला. देवाचा स्वभाव वेगळा, संताचा स्वभाव वेगळा, आणि तुम्हा आम्हा माणसांचा स्वभाव वेगळा. देवाचा स्वभाव काय माहित आहे का, दुसऱ्याला संतांच्या पाठी माग लागून त्यांना मागण्यासाठी आग्रह करणं हा देवाचा स्वभाव आहे. जगाच्या कल्याणासाठी झटणं हा संतांचा स्वभाव आहे. आणि तुम्हा आम्हा माणसांचा दुसऱ्याचं वाटुळ करणं. उद्या तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो स्वभाव, बरं का. एक भिकारण्याची सुंदर मुलगी एका राजाच्या राजवाड्या पुढून चालली होती. लक्षात घ्या बरं का. आता भिकारण्याची सुंदर मुलगी राजाच्या राजवाड्या पुढून चालली होती. आणि चालली असताना ती सुया घे, पिना घे, ती मला बी येतं थोडं थोडं, पोत घे, दामन घे, अशी चालली असताना त्या ठिकाणी त्या राजाची नजर तिच्यावरती गेली. राजा पळत पळत त्या भिकारण्याच्या मुलीकडे आला आणि म्हटला होय तू माझ्याशी लगीन करशील का, असं म्हटल्याच्या नंतर ती मुलगी म्हटली अरे राजा मला काय विचारतोय, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. असं म्हटल्याच्या नंतर राजा पळत पळत तिच्या बापाकडे गेला आणि म्हटला तुमची मुलगी मला देचाल का. असं म्हटल्याच्या नंतर तिचा बाप म्हणला थांबा, अगोदर मुलीला विचारतो मग सांगतो. तो म्हटला मुलीला विचारलं, मुलगी म्हणते बापाला विचारू द्या. आता तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणता मुलीला विचारू द्या. मी काय फुटबॉल आहे इकडून तिकडं. द्यायचं असेल तर हो म्हणा, नाहीतर सरळ नाही म्हणा. मग त्यानं विचार केला, आपली जर मुलगी क्षणात राजाची राणी होत असेल तर द्यायला काय हरकत नाही. मग त्याने विचार केला. मग राजवाड्यामध्ये लग्नाची तयारी, लग्न वगैरे झालं. परंतु महिला मंडळाला एक बारीक खोड असते बघा, नाव घ्यायचा कार्यक्रम पुढे आला. लय बारीक खोड. घेऊ का नाव, घेऊ का? हा वा वा वा, आवाज मोठे ना आला की. हा तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. नाव ऐका बरं, तुम्हाला फायद्याला पडेल कुठेतरी. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. आता नाव म्हणलं कसं टाकामाका बघायला लागली. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधावची मोमोस आहे, पांढऱ्या पांढऱ्या दुधावची मोमोस आहे. हरिश्चंद्र लाल राजाची बायको नाव घेते भाकर वाडगे माय. म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं आहे, राजाची राणी जरी झाली तरी तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव गेला नाही. आणि ती काय करायची माहित आहे का, आता राजाच्या घरी काय खायला कमी आहे का, ती 8 दिवस शिळ तुकडं वाढवायची आणि मग 8 दिवसानंतर खायची. म्हणजे राजाची राणी जरी झाली तरी तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव गेला. हे मनाची यतोगे पारे, मनाची यतोगे
राजे याची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. म्हणजे तिचा राजाची राणी जरी झाली तरी भाकरी मागण्याचा स्वभाव गेला नाही. म्हणून देवाचा स्वभाव वेगळा, संताचा स्वभाव वेगळा आणि तुम्हा आम्हा माणसांचा स्वभाव वेगळा. तुम्हाला सांगू का, देवात तीन प्रारब्ध आहेत. तीन प्रारब्ध आहे. एक सोयीच्या प्रारब्ध आहे, एक आणीच्या प्रारब्ध आहे आणि एक इच्छा प्रारब्ध आहे. पहिलं कोणतं आहे? इच्छा प्रारब्ध. म्हणजे इच्छा प्रारब्ध हे देवाचं आहे. देवाला जन्माला येऊ वाटतं तेव्हा येतो आणि जा वाटतं तेव्हा जातो. इच्छा प्रारब्ध आहे. अनिच्छ प्रारब्ध आपला अनिच्छ प्रारब्ध आहे तुम्हा माणसांचं. कारण आपल्याला येऊ वाटत नसताना यावं लागतं आणि जा वाटत नसताना जावं लागतं. अनिच्छ प्रारब्ध आहे. परंतु संतांचं मात्र सोयीच्या प्रारब्ध आहे. तुकोबारा वैकुंठाला गेले सोयीच्या आहे. माऊलींनी समाधी घेतली सोयीच्या प्रारब्ध आहे. म्हणजे तीन प्रारब्ध आहेत. देवाचं प्रारब्ध वेगळं, संताचं प्रारब्ध वेगळं आणि तुम्हा आम्हा माणसांचं प्रारब्ध वेगळं. विठाल विठाल हो. आणि देवाची मागणी सुद्धा वेगळी बघा. दुसरं मागणी, देवाची मागणी वेगळी, संताची मागणी वेगळी आणि तुम्हा आम्हा माणसांची मागणी वेगळी. देवाच्या मागणीत संताचं कल्याण, संताच्या मागणीत जगाचं कल्याण. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण संताच्या मागणीत आणि आपल्या मागणीत सदा दुसऱ्याचं वाटुळ. बांधकोर बांधकोर. कुठं शेजाऱ्यानं जर मोटरसायकल घेतली तर हप्त्यावर घेतली असेल, तुझ्या बापाचं पेट्रोल जर आहे ते. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही बरं का. म्हणून देवाची मागणी वेगळी, संताची मागणी वेगळी आणि तुम्हा आम्हा माणसांची मागणी वेगळी. विठाल विठाल आणि तुकोबारा त्या दिवशी आपली लोक आपल्या माणसाला मोठं करत नाहीत. का सांगू का, तुकोबाराचा त्या दिवशी 375वा वैकुंठ गमन सोहळा झाला. तुम्हाला सांगू का, तुकोबाराचं वैकुंठ गमन इंग्रजांनी मान्य केले. कारण तुम्हाला त्याला पुरावा आहे. इंग्रजांनी मान्य केलंय. त्याने असं लिहिलंय, शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकया स्वामी गोसावी कीर्तन करिता करिता गुप्त झाले अशी नोंद इंग्रजांनी औरंगाबाद गॅजेटला केली बघा. औरंगाबाद गॅजेटला केले आणि आपले गावगावचे हुरडपुके तुकोबाराचा खून झाला. उग कुठली तरी पुस्तक वाचायचे 1.5 दिवसातून कोवलं उसात. तुकोबाराचा तुम्हाला सांगू का, तुकोबारा आहे वैकुंठाहून 3 वेळा माघारी आले. पहिलं म्हणजे मुलगी भागीरथी, दुसरं म्हणजे निळोबारा आहे आणि तिसरं म्हणजे संताजी तेली जगनाडे. संताजी तेली जगनाडे तुकोबाराचे लेखक होते बरं का. त्यांचं मूळचं गाव चाकण, परंतु ते मामाच्या गावी शाळेकरता आले होते. पूर्वीची शाळा म्हणजे गोशाळा आणि शाळेकरता आले असताना तुकोबारा भंडाऱ्यावरती भजनाला जायचे आणि मग ही चारिता गोधने माझे गुंतले वचन म्हणजे गायी चरण्याकरता त्या ठिकाणी संताजी तेली जगनाडे त्या भंडाऱ्या डोंगराच्या कडेने जायचे. मग त्यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं तर आपल्या झाडाच्या पाल्याची पानं तयार केली, मोराच्या पंखाचा टाक तयार केला, गवताच्या काड्याची शाई तयार केली आणि मग तुकोबाराने अभंग सांगावा आणि संताजी तेली जगनाडेने अभंग लिहावा. बघता बघता सगळे अभंग लिहून पूर्ण झाले आणि अभंग लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर तुकोबाराय संताजी तेली जगनाडेला म्हणतात, संताजी अरे मी जर आधी गेलो तर तू मला 3 मूठ माती द्यायची आणि तू जर आधी गेला तर मी तुला 3 मूठ माती देणार. मग काय झालं तुकोबारा वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यावर संताजी तेली जगनाडे आले. अरे तुकोबारा वैकुंठाला गेले आणि आपलं वचन तर गेले, मी 3 मूठ माती द्यायची. मग परंतु आता 3 मूठ माती द्यायची, परंतु मानव देह घेऊन निजधाम गेले. देहच घेऊन गेले, मूठ माती कशी द्यायची? मूठ माती कशी द्यायची? मग संताजी तेली जगनाड्याने विचार केला, काय करू आपण जाऊया. मग आपल्याला मूठ माती देतात ग बघू. मग मला वाटतं शालिवाहन शाके 1571 ते 1601 ते 3 च्या आसपास त्या ठिकाणी संताजी तेली म्हणजे 32 ते 33 वर्षानं तुकोबारा वैकुंठाला गेल्यापासून संताजी तेली जगनाडे मृत पावले. तेली समाजाचे होते आणि मग त्यांना तेली समाजामध्ये पुरतात. मग मत्स्य वाट्यात आणलं, त्या ठिकाणी खड्डा खाल्ला आणि लोक सोयरे धायरे आले, किती माती टाका. संताजी तेली जगनाडे तोंडच वर काढे, किती माती टाका.
मग सोयरे दायरे म्हणले संताजी तेली जगनाड्याच्या मुलाचं नाव बाळोबा तेली. आणि बाळोबा ती पूर्ण पुराव्यानिशी सांगायचं, नाहीतर सांगायचंच नाही. बाळोबा तेली. आणि मग बाळोबा तेली आता वारसदार आहे, हालता येत नाही. मग झाडावर चढून बसले. झाडावर चढून बसल्याच्या नंतर रात्री 2 वाजता तुकोबाराय वैकुंठाहून विमान घेऊन आले. आणि मग 3 मूठ टाकली, 3 मूठ माती टाकली. मग संताजी 3 मुष्टिका देत त्याने लपविले मूक. मूठ माती टाकल्याच्या नंतर त्या संताजी तेली जगनाडेने आपलं तोंड त्या ठिकाणी लपवलं. बाळोबा तेली म्हटलं, अहो तुकोबारा तुम्ही? चारिता गोदने माझे गुंतले वचन. ज्यावेळेस बाळोबा, ज्यावेळेस आम्ही गायी चारत होतो त्यावेळेस आमचं वचन गेले, तू 3 मूठ माती द्यायची. हा तुकोबारायचा अधिकार आहे. तुकोबार आहे. एकदा संताजी तेली जगनाडे यांच्या करता आले. दुसरं म्हणजे भागीरथी करता. स्वतःची लेक भागीरथी. ऐका, भागीरथी देहूच्या शेजारी येलवाडी नावाचं गाव आहे. कोणतं? येलवाडी. आणि येलवाडी नावाच्या गावामध्ये भागीरथीला दिलं होतं. मग देहूची एक आजीबाई दररोज भाजीपाला घेऊन कुठं जायची? येलवाडीला. आणि येलवाडीला जायची. मग येलवाडीला गेल्याच्या नंतर भागीरथीने विचारायचं आजीला, माझे बाबा दिसले होते? हो दिसले होते. भजन करत होते त्या ठिकाणी, भजन करत होते. मग त्या भागीरथीचा अख्खा दिवस आनंदात जायचा. आणि काय झालं, भागीरथीने तुकोबाराला असा शब्द दिलता की बाबा तुम्ही माझ्या हातच्या शिवाय खाल्ल्याशिवाय कुठं जायचं नाही. मग 4 दिवस झालं ती तुकोबारा वैकुंठाला गेले. त्यावेळेस 4 दिवस झालं ती आजीबाई काय तिकडं येलवाडीला गेली नाही. त्यावेळेस मग 4 दिवसानंतर गेल्याच्या नंतर पुन्हा भागीरथीने विचारलं, आजीबाई माझे बाबा दिसले होते? अहो तुझे बाबा तर वैकुंठाला गेले. हो. भागीरथी म्हटले, असं होऊ शकत नाही, कारण माझ्या बाबांनी मला शब्द दिला आहे की माझ्या हातच्या शिवाय खाल्ल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही. वैकुंठाहून यावं लागल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाहून त्या ठिकाणी भागीरथीसाठी आले. भागीरथीने शेवया बनवल्या. आणि शेवया बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेवया संग आपण काय खातो? काय खातो? मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं बोला बरं, मी हाणून घेईन माझ्या शपथला बडबड. मोठ्यानं काय लागतं? दूध लागतं. मग त्यावेळेस तुकोबारायांनी दगडाच्या नंदीतून दूध काढले. दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले, दूध नंदीचे बेलेश्वराशी पूजेले. आवाज थोडा वाढवा. दूध नंदीचे काढिले. त्या ठिकाणी त्या दगडाच्या नंदीतून दूध काढलं. म्हणजे या जगामध्ये दगडाच्या नंदीतून दूध काढणारा कोणाचा बाप असेल तर तो म्हणजे भागीरथीचा जगद्गुरु तुकोबाराचा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा आहेत. उठाला उठाला आपलं भाग्य आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. कारण तुम्हाला सांगू का, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं बर का. सिंधुताई सपकाळांचं वाक्य बर का. सिंधुताई सपकाळांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न केला की तुमचं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे परंतु महाराष्ट्रात नाही, याचं कारण? त्यावेळेस सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे परंतु महाराष्ट्रात नाही, याचं कारण या महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं. मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. आपलं भाग्य, आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. नवे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलो. आपल्याला पंढरपूर जवळ आहे बरं का. पंढरपूर सगळी तीर्थ कुठं येतात तर पंढरपूर. आलेला विटाळ जाण्याकरता टाळ वाजवावा. लक्षात घ्या, टाळ वाजवा. लावणी मृदंगा श्रुती टाळ घोष, लावणी मृदंगा श्रुती टाळ, लावणी मृदंगा श्रुती टाळ घोष, लावणी मृदंगा श्रुती टाळ घोष. हे देव ब्रह्मरस
वाजवणे मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मार सावडेने. म्हणून त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी संस्कृती आपलं भाग्य त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रासारख्या महान राज्यामध्ये जन्माला आलो, ज्या ठिकाणी संतांची भूमी आहे. आणि अशा संतांच्या भूमीमध्ये आलो. तुम्हाला सांगू का, बाळू मामा कोणाला म्हणावं ऐका, महिला मंडळ ऐका, बाळू मामा कोणाला म्हणावं. संतुष्टम सततम वर्तते इति संत हा. जे कायमस्वरूपी काय असतात, संतुष्ट असतात. काय असतात, संतुष्ट म्हणा महिला मंडळ, मोठ्यानं म्हणा सगळ्यांनी संतुष्ट. संतूर साबण म्हणताय तुम्ही, साबण आहे ते. संतुष्ट जे कायमस्वरूपी संतुष्ट असतात त्यांना बाळू मामा म्हणावं. तुम्हाला सांगू का, देवाचे अवतार किती आहेत, 10 अवतार आहेत. 11वा अवतार कोण असेल तर तो म्हणजे सद्गुरू संत बाळू मामा. लक्षात घ्या सद्गुरू. तुम्हाला सांगू देवाचे अवतार किती आहेत, 10. तुम्हाला सांगतोच. मशापाल सुनिचारते नरहरी पर्यंत झाले कृती त्रेतिवा हे मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मगजो द्वापारीचा 8वा कलिमाची पोत 9वा कलकी पुढे 10वा 10 उतार सांगितले. आणि खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये आता जर 11वा कोण अवतार होईल त्यांचं नाव आहे श्री संत बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. ऐका दुसरा एक श्लोक सांगतो. बाळूमामा कोणाला म्हणावं, सन्मार्ग वर्तेना संत हा तद्रूपेण विद्या विनय हृदये सहेव वर्तते ती संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनया यांचे परिपक्वतेच्या घातलेले आणि जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. ते संत म्हणजे कोण आहेत, बाळूमामा आहेत. त्यांनी धर्माचं पालन, माणसानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर धर्माचं पालन करावं. काय करावं, धर्माचं पालन करावं. तुम्ही मला सांगा महिला मंडळ, कीर्तनाला येणं तुमच्या सगळ्यांचा काय आहे, धर्म आहे. मोठ्यानं म्हणा, कीर्तनाला येणं तुमच्या सगळ्यांचा मोठ्यानं. आणि जाताना दुसऱ्याच्या आपल्या घेऊन जाणं म्हणजे कीर्तनाला येणं तुमचा सगळ्यांचा धर्म आहे. बरं का, बरोबर का. तुम्ही मला सांगा वारकरी मंडळी, पंढरपूरला जाणं हा वारकऱ्याचा, आणि जाताना इष्टीत अर्ध खोटं तिकीट करणं. माणसानं जीवनामध्ये धर्माचं पालन करावं. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जात असतो आणि कीर्तनाला गेलो सासूजन सुनाच्या इतक्या तक्रारी वाढल्या त्या. तुम्हाला सांगू का, मुलगी बघायला गेल्यावर सासूजन सुनाची, तुम्हाला पोराजीन पुरीची पत्रिका जुळते का बघू नका, अगोदर सासूजीन सुनाची पत्रिका जुळते का बा. कारण लय अवघड आहे. परवा एक आजीबाई माझ्यापाशी भेटली. मी म्हणलं आजीबाई कसा चालू आहे पोराचा संसार. वाटोळं झालं वाटोळं. मी म्हणलं पोराचं का पोरीचं, पोराचं पोराचं. मी म्हणलं काय झालं, सनबाईला बेकार. मी म्हणलं तुला काय दगड फिगड घालते का, नाही नाही नुसती काठव बसते काठव. मी म्हणलं बसू दे ना मग, तुला काय अडचण आहे, नुसती टीव्ही बघते टीव्ही. मी म्हणलं बघू दे टीव्ही, तुला काय अडचण आहे, पण मला जी मालिका बघायची ते बघूच देत नाही. असले असा आता सासा म्हणते लय आजीबाई चॅप्टर. एक आजीबाई इष्टीत बसली तिनं पासच काढला होता. कुठला, मसवड ते माळशिरस पासच काढला होता. मग ती कंडक्टरला दररोज काजू बदाम खायला द्यायची. काय द्यायची, काजू बदाम खायला द्यायची. मग बघता बघता 3 महिन्यात कंडक्टर असा मोठा लाड झाला नुसता, बेल्ट तुटला. कंडक्टर म्हणला आजीबाई म्हणला मी तुम्हाला लेकासारखा दिसतोय का भावासारखा दिसतोय, कोणासारखा दिसतोय, तुम्ही दररोज मला काजू बदाम खायला देता. आजीबाई म्हटली कसं आहे माहिती आहे का, आता माझं वय झाले 90 आणि आता माझी सगळी दात पडली ती. मग त्यामुळे मी काय करते, काजू बदाम नुसतं चगळते आणि चगळेला तुला देते. त्या कंडक्टर इष्टीतून उडी टाकली मला, नगच मला लय अवघड आहे. सुनाबीला चॅप्टर. एक सुनबाई 3 पोरं घेऊन इष्टीत बसली. किती, 3 पोरं घेऊन इष्टीत बसली. मग 3 पोरं घेऊन इष्टीत बसल्याच्या नंतर कंडक्टर म्हणला ताई आज बाजारचा दिवस आहे, पोरांचं तिकीट काढायचं आहे, हाफ काढायचं का फुल काढायचं सांगा. म्हणलं मग 3 पोरं होती. मग वय सांगा. मग तिनं पहिल्याचं वय सांगितलं 6 वर्ष, दुसऱ्याचं 5.5,
आणि तिसऱ्याचं 5. त्या कंडक्टरच्या हातातलं मशीन लोकू 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 लोकू. कंडक्टर म्हणला ताई तिकीट हाफ निघण्याकरता वय कमी का सांग ना, निदान 9 महिन्याचा तरी गॅप ठेवा. हा? लय 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 अवघड आहे. टाळी कीर्तनात नसते टाळी. लय अवघड आहे, काय सांगायचं तुम्हाला. पूर्वीचा काळ चांगला होता हो. पूर्वीची नावं सुद्धा चांगली होती. एका बायनं आपल्या पूर्वीच नाव ठेवले काय, फजिती. फजिती ठेवलं नाव. मग ती कीर्तनाला आली पोरगी घेऊन आपली. कीर्तनाला आल्यावर कीर्तनाला गर्दी राहते. मग कीर्तनाला गर्दी. मग तिची जी पोर होती ना फजिती, ती चुकल्यावर ती दिसेल त्याला म्हणायची बाबा माझी फजिती पाहिली का, बाबा माझी फजिती पाहिली का. लोक म्हणले माझी चप्पल सापडा, तुझी फजिती कधी पाहू. म्हणजे पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वीची नावं चांगली होती बरं का. पूर्वीचे लोक लवकर उठायचे. पूर्वीचे लोक लवकर उठायचे कारण पूर्वीच्या काळी आपल्या गावामध्ये पाटे पाटे वासुदेवाचा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणे ठेवा मात चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा उद्रजन. म्हणून पूर्वीचा काळ त्या ठिकाणी चांगला होता. पूर्वीचे नाव चांगले होते. एका आजीबाईनं आपल्या नातीचं नाव ठेवलं पप्पी. काय पप्पी. आता पप्पी कुठं नाव असतं का. ती पंढरपूरला, आमच्या पंढरपूरला वारीला आले स्टँडवर मांदळी गर्दी वारीत. मग ती कंडक्टरला म्हणले कंडक्टर लय गर्दी वारीला, मला नाही ना का घेणार पण माझी पप्पी घे. कंडक्टर काय सांगाय, कंडक्टरला दवाखान्यातच न्याला. कंडक्टर म्हणला अहो आजीबा असं कुठं म्हणत असते का डायरेक्ट पप्पी घे. हा असं कुठं म्हणत. मग पुन्हा ती म्हणली अरे तसं ना हो म्हणत मी, काय इष्टीत गर्दी आहे, माझी बारकी नात आहे तिला वर्गी मी म्हणत होते. ते मला आधी सांगायचं नाही, सुया कुपसा गेली 50,000. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का लय आजी. मग ते शेटजी कोमात गेलते. काय झालं ते कोमात गेलते. मग ते आजीबाईला मी म्हटलं आजी ते आपल्या शेजारची शेटजी नाहीत का ते कोमात गेले. ती म्हातारी काय म्हणली माहिती आहे, मोठे माणसं आहेत पैशावाले कुठे जातील त्यांचं काय. म्हणजे कळलं त्याला, कळलं नाही कळलं त्याला धन्यवाद. उठाला म्हणजे मागणी तुम्हाला सांगू का, संताची मागणी वेगळी, देवाची मागणी वेगळी आणि तुम्हा माणसांची मागणी वेगळी. तुम्हाला सांगू का, दान देण्याकरता 3 गोष्टी असाव्या लागतात. किती? 3 गोष्टी असाव्या लागतात. पहिलं स्वातंत्र्य असावं लागतं, दुसरं उदारता असावी लागते आणि तिसरं श्रीमंती असावी लागते. या तिन्हीपैकी एकही जरी त्या ठिकाणी अंग कमी पडलं तर तो दान देऊ शकत नाही. स्वातंत्र्य, श्रीमंती, उदारता नाही दान देऊ शकत नाही. उदारता आहे, श्रीमंती आहे, स्वातंत्र्य नाही दान देऊ शकत नाही. स्वातंत्र्य, उदारता आहे, श्रीमंती नाही दान देऊ शकत नाही. दान देण्याकरता 3ही गोष्टी त्या ठिकाणी लागतात. तुम्हाला सांगू का, आता संयोजक मंडळींना सप्ताह कमिटीचा अनुभव येतो. आता एखाद्याच्या घरी वर्गणी मागाय गेलं की झोपडपट्टीत वर्गणी मागाय गेलं. मग त्या ठिकाणी गरीब असतात झोपडपट्टीतले. एक जण ज्ञानेश्वरी वाचत होता आणि ज्ञानेश्वरी वाचत होता त्या ठिकाणी त्यांचं कोपटाचं घर ज्ञानेश्वरी वाचत होता आणि आपले पुढारी त्या ठिकाणी गेले. अरे रावसाहेब 1 महिन्याने सप्ताह आपल्या गावात वर्गणी. तो म्हणतो बाबा मी माझ्या आज्यानं कधी वारकरी जीव घातला नाही, माझ्या वडिलांना कधी वारकरी जीव घातला नाही, कारण आमची परिस्थितीच नव्हती. मीही कधी जीव घातला नाही. परंतु मी 1-2 महिने झालं त्या ठिकाणी घोगतोय की आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, त्या ठिकाणी वर्गणी काही कोणा द्यायची म्हणून 50 रुपयाची नोट दररोज बघायचो आणि ज्ञानेश्वरीमध्ये गुंडाळून ठेवायचो. परंतु 4 दिवसापूर्वी माझी एकुलती एक त्या ठिकाणी मुलगी आजारी पडली आणि 50चे 50 रुपये खर्च झाले. एवढाही वेळे या गरीबाला क्षमा करा. म्हणजे त्याच्याकडे उदारता आहे बरं का, स्वातंत्र्य आहे परंतु श्रीमंती नाही. काही जणांकडे श्रीमंती आहे, उदारता आहे परंतु स्वातंत्र्य नाही. तुम्हाला सांगू का, वर्गणी मागायला गेले आणि वर्गणी मागायला गेल्याच्या नंतर श्रीमंती भरपूर असते. कितीचे फाडू रावसाहेब पाटील? तुमच्या मनाने एक विषय नाही ना, 5,000ची फाडू. 5,000ची बरं 5,000. पैसे घरात आहेत, मग आणा की. ती मुंबईला गेली. कळलं त्याला, कळलं ती मुंबईला गेली. म्हणजे त्याच्याकडे श्रीमंती भरपूर आहे, उदारताही आहे परंतु स्वातंत्र्य नाही. काही जणांकडे स्वातंत्र्य, श्रीमंती, उदारता नाही. कारण
आता गेली त्या ठिकाणी वर्गणी मागायला. मग सकाळपर्यंत मोठं घर असतं त्या ठिकाणी. पाटील गावामध्ये सप्ताह महिन्याने वर्गणी. सकाळी बरं आमचंच घर गावलं तुम्हाला हा वर्गणी मागायला. बरं आता आलाच तर घ्या 11 रुपयाची फाडून. म्हणजे आज पेटवलं तर 4 महिने विजत नाही, परंतु 11 रुपयाची. याला म्हणायचं स्वातंत्र्य. बरं का, स्वातंत्र्य, श्रीमंती, परंतु उदारता नाही. या तिन्हीपैकी एकही जरी अंग कमी पडलं तरी तो त्या ठिकाणी दावून देऊ शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, भगवंताकडे प्रार्थना करतात, मला कोणतं दान दे? तर हेचे दान दिगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला फक्त तुझा विसर पडू देऊ नको. आणि जर तुझा विसर नाही पडला तर काय होईल? गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी. मी त्या ठिकाणी आवडीने त्या ठिकाणी गुणगान गाईल. मग तुम्हाला सांगू का, देव श्रीमंत आहे का? देव उदार आहे का? आणि देव त्या ठिकाणी देवाकडे स्वातंत्र्य आहे का? 3 गोष्टी निर्माण होतात. देवाकडे श्रीमंती आहे का? आहे. का सांगू का, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, तुम्ही आम्ही ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागलोय, ती लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताच्या पायाची सेवा करते. मग त्या ठिकाणी भगवंत किती श्रीमंत असेल? बरं का, लक्ष्मी भगवंताच्या पायाची सेवा करते, तो किती श्रीमंत असेल? मग श्रीमंती आहे, उदारता आहे का? तर उदारता किती आहे का? दूध मागणारा उपमन्यू आणि बापाची मांडे मागणारा ध्रुवबाळ. ध्रुवबाळाला बापाची मांडे मागितली तर आढळपद दिलं. कोणतं? आढळपद दिलं. उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं तर त्याला वाटीभर जर दूध दिलं तर माझा कमीपणा दिसेल. तर समुद्र भरून दूध दिलं. इतकी उदारता आहे. म्हणजे देव श्रीमंतही आहे, देव उदारता आहे. आणि देवाकडे स्वातंत्र्य आहे का? तर देवाकडे स्वातंत्र्य सुद्धा आहे, कारण जगाचा मालक आहे तो. विठाला 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 विठाला. हो, आता सगळ्यांनी 2 हात वरती घ्यायचे. ज्याला 2 हात आहेत त्याने हात वरती घ्या. घेतले का? हो म्हणा, नाही तर खाली घेऊ नका. घेतले का? आता राहू दे तासभर असंच. हरी विठोबा रखुम. रक्ताचे नातेवाईक जपा. तुम्हाला सांगू का, इकडे लक्ष द्या. ज्ञान म्हटलं की माऊली, ज्ञान म्हटलं की माऊली. वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे. शांती म्हटलं की नाथ बाबा, शांती म्हटलं की नाथ बाबा. भक्ती म्हटलं की मीराबाई. मीराबाईची भक्ती किती होती? आयुष्याच्या श्वासा इतके मोजे येले दामबाई म्या विकत घेतला शा. बाई म्या विकत घेतला शा. नाही खर्चली कवडी दमडी. त्या ठिकाणी किती मीराबाईची भक्ती होती. अखंडपणे मीराबाईच्या मुखात 24 तास त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन होतं. भक्ती म्हटलं की मीराबाई आणि शक्ती म्हटलं की हनुमंतराय. शक्ती म्हटलं की कोण? हनुमंतराय. हनुमंतरायचं शरीर बघा कसं आहे, दष्टपुष्ट आहे का नाही? आताच्या पोरांची शरीरच नाही ती. माझंच नाही, तुमचं काय सांगायचं? शरीरच नाही ते. कारण हनुमंतरायचं शरीर कसं आहे? दष्टपुष्ट. कारण आईच तशी होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले मोठी. आईच तशी होती. असं सांगतात, अंजनी मातेचा जर दुधाचा थेंब दगडावर पडला तर दगड फुटत होता. आता राहिले का तसं दूध? आता बाटली. आता पहिल्यापासून बाटली ती शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपनात बदलाय, रबरच जाते, पत्र्याच येते, पुन्हा जर्मनच येते आणखी. वेगवेगळं. आपल्याला काय त्यातलं नाव फेव काय कळत नाही ते. एक जण व्यसनी माणसं लय असतात बरं का. एक जण मला म्हणला, आमच्या पोराला पोरगी बघायला म्हणलं, माझाच मिळ नाही. आमच्या पोराला पोरगी बघा. मी म्हणलं पोराला काय व्यसन? काय सुद्धा नाही म्हणला. कधी तर तंबाखू खाते. लगा मी म्हटलं तंबाखू खाते? आज तंबाखू बी खात नाही कधी. उगा कधी मध्ये गांजाचा जोरका एखादा ओरडला तर तंबाखू खात. लोक म्हणलं गांजाचा जोरका ओरताय? नाही कधी. उगा एखाद्या बरं 90 पिंटी घेतली तर. लय अवघड आहे. मी म्हणलं लोक 90 घेते. नाही म्हणलं कधी एखाद्या बरं नंबर 1 घेतली. म्हणजे मी ऐकू नाही बरं. तुम्ही नाही तर म्हणतो तुला कसं काय माहिती इतके नाव. एक माणसात वय दारोडे माणसं लय चॅप्टर असतात. आमचं कीर्तन व्हावं आणि 4-5 त्या ठिकाणी व्यसनी माणसं मंडपाच्या बाहेर जातात आणि तंबाखू चोळत चोळत निवडून निवडून त्या ठिकाणी महाराज आणलेत कीर्तनासाठी. लय आराडत्यात. असं तंबाखू चोळत चोळत आम्हाला निवडतात. असं तंबाखू निवडतात. निवडून निवडून महाराज आणले. लय आराडत्यात. आजचं पिलू बारीकच होतं, निबार जपकवत होत. लय अवघड आहे तुम्हाला सांगू. निबार
लय अवघड आहे, काय सांगायचं तुम्हाला सांगू का, सप्ताहाला देणगी देत जा बरं का. आज या ठिकाणी एवढा मोठा उत्सव होतोय, एवढा मोठा त्या ठिकाणी आमचे आदिनाथ महाराज गुरुवर आहे बरं का, त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा उत्सव त्या ठिकाणी होतोय. तुम्हाला सांगू का, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास आणि या नामसप्ताहाला केलेली मदत जीवनामध्ये कधीच व्हायला जात नाही, लक्षात घ्या, कधीच व्हायला जात नाही. तुम्हाला सांगू का, राम म्हटलं की पापातून मुक्ती मिळते, राम म्हटलं की पापातून मुक्ती मिळते, आणि एकदा बाळूमामा म्हटलं की 100 वाघाची शक्ती मिळते, म्हणून एकदा बाळूमामा म्हणत जा. तुम्हाला सांगू का, बाळूमामा ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस त्यांनी लहानपणापासूनच चमत्कार सुरू केले. बाळूमामाचा लहानपणीचा मित्र, त्याचं नाव काय, गुंडाप्पा. मग गुंडाप्पा आपल्या मित्रांबरोबर खेळत असताना काही कारणास्तव त्या ठिकाणी मरण पावला, आणि मरण पावल्याच्या नंतर बाळूमामाला ही बातमी कळाली, अरे तुमचा लहानपणीचा मित्र गुंडाप्पा त्या ठिकाणी मरण पावलाय. त्यावेळेस बाळूमामा म्हटले, अरे मला सोडून गुंडाप्पा जाऊ शकत नाही, मला सोडून गुंडाप्पा जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी गुंडाप्पाला तिरडीवर बांधण्यात आलं आणि बाळूमामा पळत पळत आले आणि गुंडाप्पाच्या मस्तकावरती उजव्या पायाचा अंगठा ठेवला, आबाळाकडे पाहिलं, पंचमहाभूत विलीन केली आणि गुंडाप्पाला सांगितलं, अरे तुला माझ्यासाठी यावं लागेल. मेलेला माणूस सुद्धा बाळूमामाने जिवंत केलाय, ही बाळूमामाची ताकद आहे, लक्षात. मेलेला माणूस सुद्धा त्या ठिकाणी जिवंत केला. आणि बाळूमामा मग असं मेलेलं माणसं उठवतोय, असं मग गावातल्या काय पंचाला बरं वाटतंय का. आता एखाद्या बारक्या पोरानं टाळ घेतलं की उठलंच म्हातार, बघा टाळ ठेवू खाली, टाळ ठेवू खाली. ते म्हटलं ही टाळण तू बायवाड्यावर ये, मला काय करायचं, काय करायचं आता तुम्ही सांगा, काय घेणं द्या आता तुम्ही. म्हणजे काय त्यांना भगवत नव्हतं, गावातल्या पंचमंडळीला भगवत नव्हतं, कारण बाळूमामा त्या ठिकाणी मेलेले माणसं उठवतोय, भगवत नव्हतं. मग त्यांनी मायप्पाला सांगितलं, मायप्पा अरे तुझा बाळू येडा झाला, येडा. अरे आणि बाळूमामा लहानपणापासून चमत्कार, काट्यावरच्या फासावर ते झोपायचे, आणि मग काट्याच्या फासावरती झोपल्यावर लोक म्हणायचे, अरे बाळू अरे काट बोसतील उठ. बाळूमामा म्हणायचे, काट्या फासावर नाही झोपलो, ती माझी गादी आहे, ती माझी गादी. बाळूमामा मंदिरावरच्या शिखरावरती त्या ठिकाणी चढावून बसायचे, मंदिरावरच्या शिखरावरती. लोक म्हणतील, अरे येड्या बाळू पडशील खाली, उतर खाली. त्यावेळेस झाडाच्या शेंड्यावरती, बरं का, ती वयानुसार कधी कधी होतं तसं झाडाच्या शेंड्यावरती बसायचे आणि मग लोक म्हणायचे, बाळू अरे झाडाच्या शेंड्यावरती पडशील खाली, उतर. त्यावेळेस बाळूमामा म्हणायचे, मी झाडाच्या शेंड्यावरती नाही बसलो, मी माझ्या मंदिराच्या कळसावर बसलोय. आणि मग मायपाला पंच लोक म्हटले, अरे खूप त्या ठिकाणी बाळू येड्यावणी करतोय, त्याला कुठेतरी कामाला धाड म्हटल्याच्या नंतर चंदूलाल शेटजीच्यात कामाला धाडलं. मग चंदूलाल शेटजीची एक गाय 4 दिवस झाला आणि त्या ठिकाणी चारा खात नव्हती, परंतु बाळूमामाच्या हातून वाळा पाला पाचोळा सुद्धा खाल्ला. हा बाळूमामाचा अधिकार आहे, बाळूमामाचा अधिकार आहे, वाळा पाला पाचोळा सुद्धा खाल्ला. मग काय झालं, भरभराटी व्हायला लागली त्या चंदूलाल शेटजीच्या घरी, भरभराटी व्हायला लागली. चंदूलाल शेटजीची आई म्हटली, अरे जेव्हापासून हा बाळू आलाय तेव्हापासून घरामध्ये भरभराटी व्हायला लागली, पैसा यायला लागला, धन दौलत यायला लागली, हा बाळू नेमका खातोय काय म्हणून बाळूमामा ज्या गोट्यात झोपले होते त्या ठिकाणी रात्रीचं आली आणि बाळूमामाचं जेवणाचं ताट होतं, बरं का, ताट होतं, छिद्र पडलेलं होतं त्या ताटाला, आणि त्या ताटामध्ये प्रकाश होता. काय होता, ताटामध्ये प्रकाश होता. बस्तीचे दर्शन भोजन थाळीला, आरतीमध्ये म्हणतो बघा, बस्तीचे दर्शन. बस्ती म्हणजे जैन समाजाचं कुलदैवत आहे, आणि त्या बस्तीचं दर्शन त्या चंदूलाल शेटजीच्या आईला त्या ठिकाणी झालं. हा बाळूमामांचा अधिकार आहे, लक्षात घ्या. विठाला हो वा वा, मरणाचा जन्माचा अनुभव वा वा, एक शब्द खरा व्हावा मला बाळू माधवा, एक शब्द खरा व्हावा मला आत्मापूर
वा टाळे वाजवा सगळ्यांनी त्यांच्यासाठी. अहो घरानाच वारकरी संप्रदायाचा आहे. किती पिढ्यापासून त्या ठिकाणी सगळेच तुमच्यात वारकरी आहेत, आहे ना. मग त्यांनी मला सांगितलं सगळेच वारकरी आहेत. त्या ठिकाणी पूर्व पुण्याचा ठेवा लागतो बरं का. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला. पूर्व पुण्याचा जर ठेवा जर असला तर असा त्या ठिकाणी भाव सापडत असतो. म्हणून त्या ठिकाणी जोरदार त्यांनी प्रमाण दिलं. त्या ठिकाणी तुकोबा राहायला त्या ठिकाणी भगवंताने विचारलं, मी तुम्हाला आता माझा विसर पडू देत नाही. तो तुम्ही आता माझं गुण आवडीनं गाताय, पण तुम्हाला मुक्ती पाहिजे का, तुम्हाला धन संपदा पाहिजे का, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात याचं सोल्युशन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला फक्त संताची संगत दे. आज मागणीपर कीर्तन आहे, उद्याच्याला काल्यानं या सप्ताहाची सांगता होणार आहे. आज मागणीपर कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये बाळू मामांकडे फक्त एकच मागणी मागा. कोणती मागणी ऐकू द्या, कोणती मागणी मागा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एकच तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे. एवढंच फक्त बाळूमामाकडे मागणं मागा. तुम्हाला सांगू का, आंधळा कुणाला म्हणावं, आंधळा कुणाला म्हणावं तुम्हाला सांगू का, ज्याला डोळे देऊन भगवंताचं मुख कधीच पाहत नाही खऱ्या अर्थानं तो आंधळा आहे. पांगळा कुणाला म्हणावं बरं का, पाय दिले परंतु तीर्थयात्रा कधीच करत नाही, वारी करत नाही काय, तो खऱ्या अर्थानं पांगळा आहे. बहिरा कुणाला म्हणावं, कान दिले परंतु काकडाचा आवाज सोडला की लगा काय, काकड्याचा आवाज सोडलाय काय काय लय होतोय आवाज, कमी करा, झोप लागत नाही, मसन वाटत जागे तू कशाला इथं थांबलाय. म्हणजे बहिरा कोणाला म्हणावं बरं का, कान दिले परंतु भगवंताचं नामचिंतन कधी श्रवण करत नाही, खऱ्या अर्थानं तो बहिरा आहे. मुका कोणाला म्हणावं, मुका कोणाला म्हणावं ऐका, वाचा दिली परंतु भगवंताचं नामचिंतन या मुखानं कधीच त्या ठिकाणी म्हणत नाही, खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणी मुका आहे. कोणता भगवंताला कोणता प्रकार आवडतो ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार,
नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवाचे तो ऐका प्रकार तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवाचे तो ऐका देवाची तो एका प्रकारे आवडे देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चारे जाते दिवस नामाचा उच्चारे जाते दिवस रात्र वा खूप गोड प्रमाण दिलं होत असतं आपल्यातलं कळू देत नाही दुसऱ्याला खालच्याला काय कळत असतं. आपल्याला खूप गोड त्या ठिकाणी साथ संगत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का जीवनामध्ये एक तत्व बाळगा तुम्हाला सांग तू एक तत्व बाळगा कारण संगतीने माणूस सुधारतो संगत चांगली करा संगतीने माणूस बिघडतो जर आपण संताची संगत केली तर आपण नदीच्या अलीकडे आहोत आणि जर आपण नदीच्या अलीकडे आहोत आणि आपल्याला पलीकडे नेणारे संत महात्मे असतात म्हणून त्या ठिकाणी संताची संगत करा तुम्हाला सांगू का जीवनामध्ये राग द्वेष कधी बाळगू नका कारण जी भावकी रामाच्या मागे गेली नाही जी भावकी रामाच्या मागे गेली नाही जी भावकी कृष्णाच्या मागे गेली नाही जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही जी भावकी पेशव्यांच्या मागे गेली नाही जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे गेली नाही ती भावकी तुमच्या आणि आमच्या मागे काय येणार आहे थोरले असाल तर सहन करायला शिका आणि धाकटे असाल तर माफ करायला शिका आयुष्यात तुमच्या घरात भांडणच कधी होणार नाही लक्षात घ्या पण भावकी बी लय नागाट एक जणांना टपूच्या टपू गंध घेतला कसा टपूच्या टपू गंध घेतला असा उघळत उघळत म्हणला काय करायचं पांडून आणा भावकीनं उघळून उघळून खाल्लं उघळून खाल्लं नाना काय करायचं गळ्या पस्तूर आलं माझ्या काय करायचं नाना बघा शेंडीवनं पाणी गेलं बघा नाना उघडून खाल्लं बघा भावकीनं बर जायच त्यांच्या नादी लागाव तर दंडात ताकद नाही आपल्या मनगटात बळ नाही आपल्या काय करायचं नाना कसं आहे जर लय त्यांच्या नादी लागाव तर बरगड्या मोडतील कुठेतरी चार बरगड्या मोडत्याल नाना कसं आहे भावकीनं बी शेवटी पाटीव माराव पण पोटाव नाही पाटीव माराव पण पोटाव नाही असू द्या नाना काय जेवढं नशिबात आहे तेवढं मिळणारच आहे लय लय भावकी नागड काय सांगायचं वाजवा टाळ्या मोठ्यानं आज गुढी पाडवा आता फ्रेश झाले बघा माणसं सगळे पहिल्यांदा माणसाला वाटलं ही करतोय का नाही करतोय उठाला हो तुम्हाला सांगू का तुकोबराच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र तुकोबराच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र जिजाऊच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सगळीकडे पसरेला आभाळ रान माळ म्हणजे महाराष्ट्र आणि सद्गुरू संत वाळूमामाच्या जीवनातील पर्व काळ म्हणजे महाराष्ट्र हे लक्षात बघा हा महाराष्ट्र काय आभार गाभाराची संपत्ती नाही हा महाराष्ट्र फक्त चौघांचा आहे एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा 2 म्हणजे देहूचे तुकोबा 3 म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा खरा वारदार छत्रपती शिवबा यांचा हा महाराष्ट्र आहे आता या ठिकाणी तरुण मंडळीला मी एकच सांगेल आपल्या बाराखडीची सुरुवात कुठून आहे क म्हणजे काम करा कष्ट करा कर्तव्य करा क मग खा म्हणून ख आणि जीवनामध्ये यशस्वी शिखरावरती जायचं असेल तर गर्व कधीच येऊ देऊ नका ग आणि जर गर्व आला तर आपला पाय घसरल्याशिवाय राहणार नाही घ त्याच्या पुढं काय त्या पुढं मोठ्यानं म्हणा मी हाणून गेलो माझ्या शपथ काय
चमचे तेवढं कुणाच बनवू नका. आणि चमचे जर नाही म्हणला तर एक ना एक देव छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. जिथे आनंदाने नांदत होती प्रजा रे ज्यांनी जाती धर्माचा भेद नाही केला रे ना. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. वा बरं का, खूप गोड पाकवाज वाजवला बरं का, गोड वाजवलं. तुम्हाला सांगू का, मृदंग वादकामध्ये किती ताकद असते. सजीव हातानं निर्जीव कातड्यावरती थाप मारावी आणि त्यातून निघलेल्या आवाजातून सजीव कातडी डोलायला लागावी इतकं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते एका मृदंग वादकामध्ये असतं. हे लक्षात घ्या. आपल्या भारताची संस्कृती काय लक्षात घ्या. स्वामी विवेकानंद बरं का, स्वामी विवेकानंद ज्यावेळेस जपान देशात गेले त्यावेळेस तिथल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला, विवेकानंदजी तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे. काय केला, तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हटलं म्हशीचं श्रेष्ठ आहे. अहो आम्ही तर ऐकलंय गोमातेचं श्रेष्ठ आहे. तुम्ही काय म्हटला, तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे. म्हणून मी त्या ठिकाणी म्हशीचं म्हटलो. तुम्ही जर असं विचारलं असतं तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या आईचं दूध श्रेष्ठ आहे तर मी सांगितलं असतं गोमातेचं श्रेष्ठ आहे. गोमातेचं. ही आपल्या भारताची त्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती बरं का. विठाला विठाला हो. आणि कसं आहे, पूर्वीचा काळ चांगला होता, आता सगळंच बदललंय. मी ज्यावेळेस आळंदीला होतो मागच्या 2-3 वर्षाखाली आळंदीला होतो त्यावेळेस पुण्यात आम्हाला सप्त्याला न्यायची, टाळ वाजवायला न्यायची अशी सप्त्याला नेत होती. आणि सप्त्याला नेत असताना मी एका घरी गेलो जेवणाकरता घरी गेल्याच्या नंतर ती बाई चपल्या घालून स्वयंपाक करत होती. ती बाई चपल्या घालून स्वयंपाक करत होती. मी म्हटलं ताई चपल्या घालून स्वयंपाक करताय. गप्पा म्हटले महाराज, ही स्वयंपाकाची चप्पल आहे. मी म्हटलं अशा चपला किती द्या नेमक्या. ती म्हणली स्वयंपाकाची चप्पल वेगळी, जेवायला वाढायची चप्पल वेगळी, बाथरूमला जायची चप्पल वेगळी, बाहेर फिरायला जायची चप्पल वेगळी. त्या बायला मी म्हटलं अशी एका चप्पल नाही कसा महाराज असं हाणायची. आता का पूर्वीचा काळ बदलला तर काय करावं. आता पूर्वीच्या काळी बेल नव्हती दरवाजाला, आता बेल आली बघा. बेल आली, मी एक बेल वाजवली. आयुष्यात ठरवलं पुन्हा बेल वाजवायची नाही, नाही नाही अजिबात पुन्हा बेल वाजवायची नाही. बेल वाजवली. आता बेल कसली असावं, बंगल्याला बेल आली रामकृष्ण हरीची असावं. मी बेल वाजवली, आतून आवाज आला एक बार आजा 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 आजा. बेलच वाजवायची नाही. काय करायचं तुम्ही सांगा बरं. विठाला राहायला नाही. पूर्वीच्या काळची लोक सुद्धा चांगली होती. तुम्हाला सांगू का, पूर्वीच्या काळची लोक सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न 50% आणि प्रारब्ध 50% लागतो. तेव्हा माणसाच्या जीवनाचा व्यापार सुजलाम आणि सुफलाम होत असतो. तुम्हाला सांगू का, तुम्हाला जात माहिती का महिला मंडळ, मोठ्यानं बोला बरं, मगाची भाषा वापरेल. मोठ्यानं बोला. तुम्हाला जात माहिती का, जात्याची वरची बाजू फिरते का खालची, वरची बाजू. तुम्हाला सांगू का, खालची बाजू म्हणजे प्रारब्ध आहे, माणसाच्या जीवनातलं प्रारब्ध आहे, आणि वरची बाजू म्हणजे प्रयत्न आहे.
प्रयत्न रूपी जर बाजू फिरवली तर त्याचं दळण झाल्याशिवाय राहत नाही. प्रारब्ध रूपी बाजू घट्ट आहे, परंतु प्रयत्न रूपी जर बाजू फिरवली तर त्याचं दळण होतं. म्हणजे माणसाच्या जीवनात 50% प्रयत्न लागतात आणि 50% प्रारब्ध असावं लागतं. तेव्हा माणसाच्या जीवनाचा व्यापार सुजलाम आणि सुफलाम होत असतो. विठाल 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 म्हणून हेचे दान दिगा दिवा तुझा विसरणा फावा गोड गायना वडी हेच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गोड गायना वडी हेच माझी सर्व जोडी. आणि मग तुकोबाराय म्हणतात, भगवंता जीवनामध्ये मी तुला दान मागितलं. कोणतं दान मागितलं? तुझा विसर पडू देऊ नको. बर ते दान तू मला दिलं, मी धन्य. बर का? मग तुझं मी गुणगान कसं गुण गाईन आवडी. मला तुझी नलगे मुक्ती धन संपदा सुद्धा नको. हे जर सगळं दिलं तर मला गर्भवासाचं सुद्धा दुःख जास्त वाटणार नाही. तुम्ही मला सांगा, रेल्वेमध्ये बसल्यानंतर रिझर्वेशन जर काढलेलं असलं तर 24 तास प्रवास आरामात होतो. आणि रिझर्वेशन काढलं नसेल तर सारखं धाकधूक, टेशी येतोय का, टेशी येतोय का, धाकधूक असते. बरोबर का? रिझर्वेशन काढल्यावर काय भीती नाही. तसं हे वरचं रिझर्वेशन आहे माझं सगळं. त्यामुळं मला गर्भवासाचं दुःख जास्त वाटणार नाही. बरं का? गर्भवासाचं दुःख जास्त वाटणार नाही. ते गर्भवासाचं दुःख मी सुखानं भोगायला तयार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात
गुण गायना बळी हेच माझे सर्व जोडी नरगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायना बळी हेच माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला आमासे गुण गायना बळी हेच माझे सर्व जोडी या ठिकाणी मला सेवा दिली ते म्हणजे आमचे रामचंद्र सोरम देवरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आज या ठिकाणी ज्यांनी सप्ताहाचे या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन केलं ज्यांचं समाजकारण चांगलं आहे ज्यांचं राजकारण चांगलं आहे आणि ज्यांचं धार्मिक क्षेत्र तिन्हीवरही करडी नजर आहे असे आमचे स्वप्नील कुमारजी राऊत कुठे गेले समोर आहेत का बरं का त्यांचं राजकारण समाजकारण आणि धार्मिक क्षेत्र त्या ठिकाणी चांगलं आहे असा तरुण या ठिकाणी आपल्या सत्यासाठी झटतोय त्यांचं मनस्फूर्त आपण त्या ठिकाणी आभार मानूया आणि आज जे चॅनल आहेत मला त्यांची नावं पहिल्यांदा राहून गेली वय आज झाल्यामुळे मला असं जमत नव्हतं बरं ज्यांचा चॅनल आहे म्हणजे आमच्या स्वप्नील दादांचा चॅनल आहे शिवारनामा आणि ओम साई क्रिएशन या दोन्ही चॅनलला बरं का मी एकच म्हणेन आंब्याला आंबे लागले 100 ओम साई क्रिएशन आणि शिवारनामा चॅनलचा माळशिरस तालुक्यात पाहिला दोन्ही चॅनल आहेत आमचे स्वप्नील दादा आता दिसले आले बरं का आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानूया आणि सर्वांचं आमच्यावरती त्या ठिकाणी प्रेम राहू द्या बरं का सर्वांचं प्रेम राहू द्या तारीख त्या म्हणायला नसतं प्रेम राहू द्या काशवी नजर असू द्या प्रेम राहू द्या एवढंच त्या ठिकाणी मागणं मागूया आणि झालेली कीर्तनाची सेवा या ठिकाणी तुमचे गुरुवर्य कोण असतील आमचे गुरुवर्य धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर पण आहे 775 गावातील ठराव आणि त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम